शेळीपालन व्यवसाय ग्रामीण भागात दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. कमी गुंतवणूक, कमी जागा आणि कमी देखभाल यामुळे हा व्यवसाय फायदेशीर मानला जातो. सर्वसामान्य शेतकरी, महिला बचत गट, बेरोजगार युवक यांच्यासाठी शेळीपालन एक चांगला उत्पन्नाचा स्रोत ठरतोय. याच व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून 7.5 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान दिले जात आहे. या योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत शेळीपालकांना आर्थिक मदत, प्रशिक्षण व बाजारपेठेचं मार्गदर्शन दिले जाते. शेळीपालनासाठी सरकारकडून राष्ट्रीय पशुधन मिशन म्हणजे नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन NLM अंतर्गत अनुदान दिले जाते. या योजनेमध्ये शेळीपालन युनिट उभारण्यासाठी लागणाऱ्या खर्चावर आधारित सबसिडी मिळते. यामध्ये शेळ्या खरेदी, निवारा बांधकाम, औषधोपचार, लसीकरण, बोक्यांची खरेदी आणि विमा योजना यांचा समावेश असतो. सरकारकडून अनुसूचित जाती जमाती, महिला, दिव्यांग यांच्यासाठी विशेष अनुदान टक्केवारी दिली जाते. उदाहरणार्थ, सामान्य वर्गासाठी 33%, अनुसूचित जाती जमातींसाठी 50% अनुदान उपलब्ध आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही आवश्यक अटी आणि पात्रता आहेत. अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे. किमान 7वी पास शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. अर्जदाराकडे स्वतःची जमीन असावी किंवा भाड्याने घेतलेली जागा चालते. तसेच अधिकाऱ्यांकडून मान्यता मिळालेली शेळीपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र अनिवार्य आहे. जर प्रशिक्षण घेतले नसेल तर जवळच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रशिक्षण घेता येते. या व्यतिरिक्त बँकेचा सिबिल स्कोअर चांगला असावा, जेणेकरून बँकेकडून लोन मिळणे सुलभ जाईल. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. तुमच्या तालुक्यातील पशुसंवर्धन अधिकारी, पंचायत समिती, कृषी विभाग किंवा जिल्हा उद्योग केंद्र यांच्याशी संपर्क साधावा लागतो. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड, रेशन कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक, फोटो, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जातीचा दाखला जर लागू असेल तर, आणि खर्चाचा तपशील असलेले युनिट प्लॅन. अर्ज केल्यानंतर संबंधित विभाग तुमचे युनिट आणि पात्रता तपासून अनुदान मंजूर करतात. काही प्रकरणात लोन मंजुरीनंतर अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते. शेळीपालन व्यवसाय सुरू करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. योग्य जातीच्या शेळ्या निवडणे ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. महाराष्ट्रात उस्मानाबादी, संगमनेरी, सिरोही, बेडल या जातीच्या शेळ्यांना प्राधान्य दिले जाते. सुरुवातीला 10 ते 50 शेळ्यांपासून व्यवसाय सुरू करता येतो. प्रत्येक युनिटमध्ये किमान 2 बोकड असावेत, जे पैदारीसाठी उपयुक्त ठरतात. शेळ्यांचे लसीकरण वेळेवर करणे, स्वच्छता राखणे, निवारा योग्य असणे आणि पौष्टिक आहार यामुळे उत्पादनात वाढ होते. शेळ्यांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे स्रोत अनेक आहेत. यामध्ये दूध विक्री, मांस विक्री, पैदास विक्री, शेणखत विक्री आणि शेळ्यांचे पालन प्रदर्शन यांचा समावेश असतो. काही भागांमध्ये शेळीच्या शेणाचा वापर जैविक खतासाठी केला जातो, ज्यामुळे अधिक उत्पन्न मिळते. आज अनेक कृषी पर्यटन केंद्रांमध्ये शेळीपालन हे एक आकर्षणाचे ठिकाण झाले आहे. त्यामुळे ग्रामीण पर्यटनालाही चालना मिळते. या योजनेचे फायदे समजून घेण्यासाठी आपण एक यशोगाथा पाहूया. बुलढाणा जिल्ह्यातील एका महिला बचत गटाने फक्त 20 शेळ्यांपासून व्यवसाय सुरू केला. सरकारकडून 50% अनुदान मिळाल्यानंतर त्यांनी आपला व्यवसाय वाढवून 80 शेळ्यांपर्यंत पोहोचवला. आज त्या गटाचा वार्षिक नफा 4 लाखांपर्यंत पोहोचला. केवळ चिकाटी, योग्य मार्गदर्शन आणि सरकारी योजनेचा उपयोग केल्यामुळे त्यांना हे शक्य झाले. सरकारकडून शेळीपालन योजनेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या संस्था म्हणजे पशुसंवर्धन विभाग, कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा उद्योग केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय आणि www.nlm.udyamitra.in ही अधिकृत वेबसाईट. तसेच महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्सेस युनिव्हर्सिटीकडूनही मार्गदर्शन मिळते. या सगळ्या माहितीचा निष्कर्ष असा की शेळीपालन हा व्यवसाय केवळ पशुपालन नव्हे तर एक कमाईचं यंत्र ठरू शकतो. सरकारकडून मिळणारं 7.5 लाखांचं अनुदान ही एक मोठी संधी आहे. गरज आहे ती फक्त योग्य माहिती घेऊन पुढे पाऊल टाकण्याची. तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊन ग्रामीण भागात रोजगार निर्माण करू शकता. आजच माहिती घ्या, प्रशिक्षण घ्या आणि अर्ज प्रक्रिया सुरू करा.